विस्तीर्ण जागेवर हे अद्यावत क्रीडांगण तयार करण्यात आले आहे। याकरता स्थानिक नगरसेविका अश्विन राऊत यांनी विशेष पाठपुरावा केला होता। आता हे क्रीडांगण तयार झाले, मात्र 8 महिन्यांपासून हे क्रीडांगण उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। या क्रीडांगणाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं या मुद्द्यावरून त्याचं उद्घाटन लांबणीवर पडलं असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। दरम्यान 8 महिन्यांपासून नुसतंच पडून असलेलं हे मैदान गर्दुल्यांचा अड्डा बनत चाललंय। शिवाय या मैदानाकडे येणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असल्यानं इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, ती वेगळीच। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्पोर्ट्ससाठी बनवलेलं आहे की ते गर्दुल्यांसाठी बघितलं आहे। आमचं तिकडे रोजचं येणं जाणं आहे, मी ठाण्यात येवा रोज ट्रॅव्हलिंग करतो, तर मी तर मोस्टली बघतो तिकडे खेळाडू कमी गर्दुल्ले जास्त दिसतात। ह्याच्यावर पालिकेने काहीतरी डेफिनेटली केलं पाहिजे। पालिकेने तिथे 50 कोटी टाकून ते असं बघायला गेलं तर वेस्टेज गेले आणि तिथे आता खेळाडू न जाता तिथे आता गर्दुले जाऊन बसायला लागले आणि तिथे पोहोचण्यासाठी बरोबर रस्ता पण नाही आहे। दरम्यान क्रीडांगणाच्या किरकोळ दुरुस्तीची कामं शिल्लक आहेत, ती पूर्ण करून लवकरच क्रीडांगण खुलं करण्यात येईल अशी माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली आहे। काही किरकोळ डागडुजी करणे, साफसफाई करणे आदी गोष्टी अजून प्रलंबित आहेत। त्या येत्या काही दिवसात संपून आम्ही तात्काळ ते मैदान आम्ही खेळांसाठी उपलब्ध करून देऊ। एक साईडला असल्यामुळे जरासं तिथे सिक्युरिटीचा विषय सगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्या पूर्णपणे म्हणजे लोकार्पण करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्याच्या पूर्ण करण्यासाठी तशी सूचना दिलेली आहे मी आणि ते लवकरात होईल। मुंब्रा तसंच लगतच्या भागातल्या नागरिकांसाठी सर्व सोयींनी युक्त असं क्रीडांगण उभं राहिलंय। आता ते तातडीने खुलं व्हावं इतकीच नागरिकांची अपेक्षा आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।